वेलकम टू ऑल इन माय यूट्यूब चॅनल शिक्षण मंत्र. आपण जर नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा व गणितातील नवनवीन व्हिडिओचा आनंद घ्या. चला तर आपण बघूयात गणितातील पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक, तो म्हणजे घातांक. स्टँडर्ड 7th मॅथमॅटिक्स इन दॅट लेसन नंबर 6 इंडायसेस. आपल्याला घातांकाविषयी माहिती घ्यायची आहे. इन फर्स्ट पार्ट वी लर्न अबाउट व्हॉट इज द रूल्स ऑफ दॅट इंडायसेस. वी हॅव टू लर्न अबाउट द 2 रूल्स. आपण घातांकाचे 2 अतिशय महत्त्वाचे नियम या ठिकाणी शिकलात. आता आपल्याला घातांकाचे पुढील नियम शिकायचे आहेत. द थर्ड रूल सेज दॅट. आपल्याला तिसरा नियम बघायचा आहे. तिसरा नियम कसा आहे त्याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे. थर्ड रूल इज बेस्ड ऑन दॅट सेकंड रूल. तिसरा जो नियम आहे तो तुम्हाला दुसऱ्या नियमावर आधारितच दिलेला आहे. व्हॉट इज द सेकंड रूल. जो दुसरा नियम आहे डिव्हिजनचा, तोच तुम्हाला नियम पुढे कॅरी फॉरवर्ड करून थर्ड नियममध्ये कन्वर्ट करून दिलेला दिसून येऊ शकतो. वेन यू लर्न अबाउट द इंडायसेस थर्ड रूल, ज्यावेळेस आपण घातांकाच्या तिसऱ्या नियमाचा आपण विचार करतो त्यावेळेस द डिव्हिजन टेक प्लेस. यामध्ये पण आपल्याला भागाकारच करावा लागतो. आणि ज्यावेळेस भागाकार करतो आपण, त्या भागाकारामध्ये वी हॅव टू लर्न अबाउट विच इंडेक्स इज ग्रेटर. कोणता इंडेक्स, कोणता घातांक हा मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी बघणं खूप गरजेचं आहे. इफ यू ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल, तुम्ही पहिलं जर एक्झाम्पल बघितलं, 5⁴ डिवाइड बाय 5⁷, 5चा चौथा घात भागिले 5चा सातवा घात. इन दॅट फर्स्ट इंडेक्स इज 4 अँड द सेकंड इंडेक्स इज 7. पहिला घातांक तुम्हाला 4 दिसतोय आणि दुसरा घातांक तुम्हाला 7 दिसतोय. हिअर द सेकंड इंडेक्स इज ग्रेटर दॅन द फर्स्ट इंडेक्स. इकडे दुसरा घातांक हा पहिल्या घातांकापेक्षा तुम्हाला मोठा दिसतोय. मग थोडासा या नियमामध्ये थोडासा बदल केलेला आहे. वेन द सेकंड इंडेक्स इज ग्रेटर दॅन फर्स्ट इंडेक्स, ज्यावेळेस दुसरा हा घातांक हा पहिल्यापेक्षा मोठा असेल तर आपल्याला पुढील पायरी करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट स्टेप इज 1/5⁻⁷ -4. बघा पुन्हा स्टेप सांगतो मी. 1 आपल्याला सरळ वजाबाकी न करायची, तर आपल्याला छेदामध्ये वी हॅव टू गेटिंग दॅट इंडेक्स फॉर्म इन टू द डिनॉमिनेटर. आपल्याला छेदामध्ये त्याची वजाबाकी करायची आहे. अँड वेन यू सबट्रॅक्ट, देन यू हॅव टू सबट्रॅक्ट बिगर इंडेक्स टू द स्मॉलर इंडेक्स. ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला मोठ्या घातांकातून लहान घातांक वजा करायचा आहे. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप सांगता येऊ शकेल 1/5⁻⁷ -4, 1/5चा 7 वजा चौथा घात. आणि 7 आणि 4ची आपण सबट्रॅक्शन केली तर आन्सर येईल 3. आपल्याला आन्सर लास्ट आन्सर सापडेल. इट इज 1/5⁵. इकडे 5 बेस कॉमन आहे, त्याच्यामुळे आपल्याला बेस बदलायचा नाही आहे. फक्त मायनस करताना, सबट्रॅक्शन करताना बिगर इंडेक्स हा दुसरा आहे, दुसरा इंडेक्स मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला या पायऱ्यांचा विचार करावा लागेल, या पायऱ्यांचा अभ्यास करावा लागेल. नाव यू टू गेटिंग द नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्याला पुढचं एक्झाम्पल दिलं आहे 7⁴ डिवाइड बाय 7⁷. पुन्हा तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे 7चा चौथा घात भागिले 7चा सातवा घात. यामध्ये पण तुम्हाला बघितलं तर इंडेक्स दोन्ही ठिकाणी वेगवेगळा आहे. एका ठिकाणी 4 आहे, दुसऱ्या ठिकाणी 7 आहे. याच्यामध्ये 7 हा जो इंडेक्स आहे, 7 हा जो घातांक आहे, हा पहिल्या घातांकापेक्षा 4पेक्षा मोठा आहे. आपल्याला स्टेप लिहिताना मागच्या वेळेस 1/5 लिहिलेले, आपण आता या ठिकाणी काय लिहावं लागेल 1/7⁷ -4. आपल्याला 1/7चा 7 वजा चौथा घात, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. हा अतिशय महत्त्वाचा एक पार्ट सांगता येईल याच्यामध्ये. यू हॅव टू सबट्रॅक्ट फ्रॉम बिगर नंबर टू द स्मॉलर नंबर. आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मग आपण 7 - 4 केलं. व्हॉट इज आन्सर. आन्सर इज 3. व्हॉट इज द लास्ट आन्सर. लास्ट आन्सर इज 1/7�3. याचं शेवटचं उत्तर येईल 1/7चा तिसरा घात. हे तुम्हाला उत्तर या गणिताचं सांगता येऊ शकेल. नाव द नेक्स्ट एक्झाम्पल इज 10⁻10 डिवाइड बाय 10⁻15. 10चा 10वा घात भागिले 10चा 15वा घात. बेस दोघांचा सारखा आहे. इंडेक्स बघितला, घातांक बघितला तर घातांकामध्ये पहिला घातांक हा 10 आहे, इंडेक्स 10 आहे. दुसरा घातांक हा 15 आहे. मग याच्यावर दुसरा घातांक मोठा आहे. सेकंड इंडेक्स इज बिगर दॅन द फर्स्ट इंडेक्स. दुसरा घातांक मोठा असल्या कारण आपल्याला पुढील स्टेप्स करता येईल. दॅट इज 1/10⁻15 -10. 1/10चा 15 वजा 10वा घात. आणि 15मधून 10 जर आपण वजा केले, सबट्रॅक्ट केलं, व्हॉट इज आन्सर. आन्सर इज 5. व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप इज 1/10⁵. असं आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधता येऊ शकेल. इफ यू ऑब्झर्व द नेक्स्ट एक्झाम्पल, जर पुढच्या पण एक्झाम्पलचा विचार केला -2⁻12 डिवाइड बाय -2⁻20. ऋण 2चा 12वा घात भागिले ऋण 2चा 20वा घात. या ठिकाणी बेस
पाया जो आहे तो पाया सारखा आहे, पाया कोणताही असला तरी आपल्याला काहीच याची अडचण नाही आहे. द बेस आर सेम, देन यू सबट्रॅक्ट फ्रॉम द बिगर नंबर टू द स्मॉलर नंबर. मग आपल्याला मोठा घातांक हा लहान घातांकातून वजा करावा लागेल. परंतु सेकंड घातांक, सेकंड इंडेक्स मोठा असल्या कारणे व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज 1/-2 raised to 20-12. आपल्याला 1/2चा 20 वजा 12वा घात, आपल्याला 20मधून 12 वजा करावे लागतील. इफ यू सबट्रॅक्ट 20 फ्रॉम 12, व्हॉट इज आन्सर इज हिअर 8. देन व्हॉट इज लास्ट स्टेप? लास्ट स्टेप इज हिअर 1/-2 raised to 8. 1/2चा 8वा घात. रीडिंग करताना देखील रीडिंग आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. मी पुन्हा रीडिंग करतो याचं 1/-2 raised to 8. 1/2चा 8वा घात असं मला याचं वाचन करता आलं पाहिजे. बघूया यातली शेवटचं उदाहरण, लास्ट एक्झाम्पल. 3/4 raised to 8 divided by 3/4 raised to 11. Here 3/4 बोथ द बेसेस आर द सेम. या ठिकाणी बेस दोघांचा सारखा आहे, पाया या ठिकाणी सारखा दिसतोय. फर्स्ट इंडेक्स 8, सेकंड इंडेक्स 11. पहिलं निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे. इफ यू ऑब्झर्व दॅट गिवन एक्झाम्पल, देन सेकंड इंडेक्स इज 11 अँड देन फर्स्ट इंडेक्स इज 8. 11 इज बिगर दॅन 8. 11 हा 8पेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपल्याला या दोन्ही घातांकामधला दुसरा घातांक मोठा आहे हे आपल्याला समजलं. देन व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप? नेक्स्ट स्टेप इज हिअर 1/, राईट डाऊन द इंडेक्स एज 1/3 raised to 3/4. 1/3/4 raised to 11-8. आपल्याला पुन्हा रीडिंग बघा. 1/3/4 raised to 11-8. 1/3/4चा 11 वजा 8वा घात आणि 11मधले 8 गेले. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज 3. देन व्हॉट इज द लास्ट आन्सर? 1/3/4 raised to 3. 1/3/4चा 3रा घात असं आपल्याला तो उत्तर या ठिकाणी शोधता येऊ शकेल. अशा पद्धतीने आता आपण जो नियम शिकला तो अतिशय महत्त्वाचा नियम होता. व्हॉट इज अ रूल? मग नियम काय होता? इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर अँड एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड एन इज ग्रेटर दॅन एम, then a raised to m divided by a raised to n is equal to 1/a raised to n minus m. It is a rule. जर a ही परिमेय संख्या व m व n हे धनपूर्णांक असतील आणि n हा m पेक्षा मोठा असेल तर a चा mवा घात भागिले a चा nवा घात बरोबर 1/a चा n वजा mवा घात. हा तुम्हाला घातांकाचा नियम या ठिकाणी समजून सांगितलेला दिसून येऊ शकेल. आता पुढे वळूया आपण आता घातांकाच्या दुसऱ्या नियमावर. घातांकाचा दुसरा नियम अतिशय सोपा आणि अतिशय चांगला नियम आहे. जर पहिल्यांदा नियम बघूया आपण आता. जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धनपूर्णांक असतील तर आपल्याला सांगता येऊ शकेल a चा 0वा घात बरोबर 1. म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल त्याचं उत्तर किती असणार आहे? 1 असणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे लिहून दिलेलं दिसून येऊ शकतं. देन इफ यू ऑब्झर्व द फर्स्ट एक्झाम्पल दॅट इज 8 raised to 0. जर पहिलं एक्झाम्पल आपण निरीक्षण केलं 8चा 0वा घात त्याचं उत्तर किती असणार आहे? तर इट इज बाय युजिंग अ रूल आन्सर इज 1. आपल्याला नियमाचा वापर केला तर उत्तर 1 असणार आहे. 14 raised to 0. व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 1. 1/2 raised to 0. 1/2 हा पाया आहे, 0 हा घातांक आहे. 1/2 इज अ बेस अँड 0 इज अ इंडेक्स. इफ द 0 इज अ इंडेक्स देन व्हॉट इज आन्सर? आन्सर इज हिअर 1. दॅट्स वाय द 1/2 raised to 0 इज इक्वल टू 1. xy raised to 0. xyचा 0वा घात याचं उत्तर मग किती असणार आहे? 1. अँड -3/7 raised to 0 ह्याचाही आपल्याला आन्सर 1 येईल. इट बाय युजिंग द रूल यू हॅव टू सॉल्व ऑल दॅट एक्झाम्पल्स. मग याच्यामध्ये कशीही उदाहरणं विचारली तरी पण आपल्याला एखाद्या संख्येचा घातांक 0 असेल तर त्या संख्येचं उत्तर 1 येतं, त्या प्रश्नाचं किंवा त्या उदाहरणाचं उत्तर 1 येतं. हे या नियमावरून आज आपल्याला समजलेलं दिसून येऊ शकेल. असे विविध नियम आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. तर आज आपण एक डिव्हिजनचा म्हणजे भागाकाराचा नियम शिकलो आणि एक आपण ज्या संख्येचा घातांक 0 असतो, द इंडेक्स ऑफ एनी अदर नंबर इज 0, त्याचाही नियम आपण या ठिकाणी शिकलो. त्यावर आधारित तुम्हाला पुढे अभ्यास दिलेला आहे. तो अभ्यास सर्वांनी व्यवस्थित पूर्ण करायचा आहे. चला तर मग आजचा अभ्यास आपण करूया. टुडेज होमवर्क सॉल्व प्रॅक्टिस सेट 28 क्वेश्चन नंबर 1. सराव संच 28मधील तुम्हाला फक्त पहिला प्रश्न सोडवायचा आहे. फक्त पहिला प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे कारण की दुसरा प्रश्न आपण सोडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे
दिलेले जे प्रश्न आहेत, पुढे तुम्हाला जे प्रश्न दिसतील, हे दिलेले प्रश्न व्यवस्थितरित्या योग्य त्या नियमाचा वापर करून उदाहरणं सोडवायचे आहेत। अगदी आपण जे नियम शिकलेलो आहोत त्याच नियमाचा व्यवस्थित वापर करा आणि हे उदाहरणं सोडवा, अभ्यास पूर्ण करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा।